भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास करणारे नितीन गडकरी सध्या मोदी सरकारमध्ये दळणवळण मंत्रालयाची धुरा सांभाळतायत। गेल्या 2 वर्षात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरींनी आपली ओळख निर्माण केली आहे। देशातील 50 ज्येष्ठ पत्रकारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचं परीक्षण केलं, ज्यात नितीन गडकरी अव्वल ठरलेत। 50 पत्रकारांच्या पॅनलनं नितीन गडकरींना 10 पैकी 6.92 गुण दिलेत। नरेंद्र मोदी का जो प्रॉमिस था कि डेवलपमेंट होगा, इंफ्रास्ट्रक्चर बनेगा और वो ग्रोथ स्टोरी को आगे ले जाएगा, तो शायद इतना काम बहुत ही कम मंत्रालय में हुआ है जितना नितिन गडकरी के मंत्रालय में हुआ है। गेल्या 2 वर्षात रस्ते बांधणीमध्ये गडकरींनी आघाडी घेतली आहे। 2013 मध्ये दररोज सरासरी 7 किलोमीटर महामार्गाची निर्मिती झाली, पण 2014 मध्ये प्रमाण घटलं आणि रोज फक्त 2 किलोमीटरचे रस्ते निर्मिती झाली। गडकरींनी आता रोज 30 किलोमीटरच्या महामार्गाच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय। या घडीला देशात दररोज 20 ते 21 किलोमीटरचे महामार्ग तयार होत आहेत। गेल्या काही वर्षांपासून अनेक राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प रखडले होते। 2 वर्षात हे प्रकल्प मार्गी लावण्याचं आश्वासन गडकरींनी दिलं होतं। हे ध्येय गाठण्यासाठी गडकरींनी कंबर कसल्याचं दिसतंय। जे रस्ते प्रकल्प पैशांअभावी रखडले होते त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। कंत्राटदार किंवा कंपनीमुळे कामं थांबली होती, अशा कंपन्यांची कंत्राटं रद्द केली। परिणामी दिल्ली जयपूर, नागपूर जबलपूर, मुझफ्फरपूर देहरादून यासारखे 3.5 लाख कोटी रुपयांचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू झालेत। प्रत्येक नवीन रस्ते प्रकल्पाच्या 1% रक्कम हिरवळीसाठी राखीव ठेवली जाते। शिवाय महामार्गांवर 500 ट्रक टर्मिनल बनवण्याचं काम सुरू झालंय, ज्यात धाबे, सर्व्हिस स्टेशन सारख्या ठिकाणी ट्रक आणि चालकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होतील। रस्त्यांशिवाय जहाज बांधणी मंत्रालयाचं कामही वेगानं सुरू आहे। गेल्या वर्षभरात 12 मोठी बंदरं आणि सरकारी शिपिंग कंपनीनं 6000 कोटींचा नफा कमावलाय। असं असलं तरी काही वादग्रस्त वक्तव्य करून गडकरींनी वाद ओढावूनही घेतला, पण कार्यक्षमता आणि उद्दिष्टपूर्तीमुळे नितीन गडकरी सध्या तरी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील नंबर 1 मंत्री ठरलेत। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।